नमस्कार. स्टँडर्ड 10th मॅथमॅटिक्स पार्ट 2 जॉमेट्री चॅप्टर नंबर 4 आपला चालू आहे. जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन, बहुमितिक रचना. मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं या जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन्समध्ये सिमिलर ट्रायंगल कसे काढायचे. दोन टाईपचे सिमिलर ट्रायंगल काढले होते. एक तर व्हर्टेक्स आर डिस्टिंक्ट, टोटल व्हर्टेक्स आर डिस्टिंक्ट, आणि सेकंड टाईपचं आपण पाहिलं होतं इफ वन व्हर्टेक्स इज कॉमन. आज आपल्याला पुढचा भाग पाहायचा आहे टँजंटचा. टँजंटल ड्रॉ करायचे. पण टँजंट ड्रॉ करताना दोन प्रकारचे टँजंट असतात. एक टँजंट टू द सर्कल फ्रॉम अ पॉइंट विच इज ऑन दी सर्कल, वर्तुळावरील बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढणे. आणि सेकंड पार्ट आहे तो म्हणजे वर्तुळा बाहेरील आउटर साइड एक्सटर्नल पॉईंटमधून वर्तुळाला टँजंट किंवा स्पर्शिका आपल्याला काढायचे. असे दोन प्रकार आहेत. त्यातला पहिला प्रकार जो आहे तो म्हणजेच वर्तुळावरील बिंदूतून, म्हणजेच कन्स्ट्रक्शन ऑफ टँजंट टू अ सर्कल ॲट अ पॉइंट ऑन दी सर्कल. याचा आपल्याला विचार करून ऑन दी सर्कल याचा पॉइंट असताना आपण टँजंट कशी काढायची ते आज आपण पाहणार आहेत. ते पाहताना प्रॅक्टिस सेट 4.2 मधली उदाहरणं आपण सोडवत आहोत. त्यामधलं याच्यामध्येही दोन प्रकार पडतात. एक पॉइंट ऑन दी सर्कल, पण पहिलं बाय युजिंग सेंटर अँड विदाऊट युजिंग सेंटर, म्हणजे केंद्राचा वापर करून आणि केंद्राचा वापर न करता असं दोन प्रकारे आपल्याला काढता येतात. त्यातलं पहिलं आपण आत्ता पाहत आहोत ते म्हणजेच केंद्राचा वापर करून, बाय युजिंग सेंटर. तर या ठिकाणी नेक्स्ट, तर या ठिकाणी प्रॅक्टिस सेट 4.2 मधलं पहिलं एक्झाम्पल कोणत्या टाईपचं आहे. कन्स्ट्रक्शन ऑफ टँजंट टू अ सर्कल ॲट अ पॉइंट ऑन दी सर्कल युजिंग सेंटर ऑफ दी सर्कल, त्याचा वापर करून आहे. बघा एक्झाम्पल काय. कन्स्ट्रक्ट अ टँजंट टू अ सर्कल with center P and radius 3.2 centimeter at any point M on it. म्हणजेच P केंद्र असणार आणि 3.2 सेंटीमीटर त्रिज्येचे वर्तुळ काढा आणि त्या वर्तुळावर कोठेही पॉइंट M घ्या आणि त्या M पॉइंटमधून काय काढा, टँजंट काढा असं सांगितलंय. तर या ठिकाणी ही रफ फिगर मी काढलेली आहे. म्हणजे सुरुवातीला आम्हाला पी हा सेंटर घेऊन एक सर्कल काढावं लागणार आहे, बरोबर आहे. त्या सर्कलमध्ये आम्हाला या ठिकाणी हा एम पॉईंट आपण हा सर्कलवर कुठेही घ्या, मी या ठिकाणी घेतला, तुम्ही कुठेही घेऊ शकता. कुठेही तुम्ही एम पॉईंट हा सर्कलवर घेऊ शकता. हा पी एम हा रे काढलाय मी, पी या सेंटरमधून जाणारा आणि एम या पॉईंटमधून जाणारा पी एम हा रे काढलेला आहे. आणि या ठिकाणी ही एक मी परपेंडिक्युलर काढली पी एम वरनं. एक्स इज परपेंडिक्युलर टू दी पी एम. तर हे कसं काढलंय, ही रफ फिगर आहे, पक्की फिगर आपण या व्हाईट बोर्डवर आपण काढणार आहोत. तर त्याच्या स्टेप्स मी त्या ठिकाणी लिहिलेल्या आहेत. आत्ताच मी सांगितलं रफ फिगर काढली तर चालते, पण ह्या स्टेप्स परीक्षेमध्ये लिहायची आवश्यकता नाही. तुम्हाला समजण्यासाठी मी या ठिकाणी ह्या स्टेप्स ह्या लिहिलेल्या आहेत. पहिली स्टेप बघा काय. ड्रॉ अ सर्कल ऑफ रेडियस 3.2 सेंटीमीटर विथ सेंटर पी. म्हणजेच पी सेंटर असणारं एक सर्कल काढायचं आहे. पी सेंटर असणारं एक सर्कल काढतो मी. या ठिकाणी हे हा सेंटर पी घेतला आपण. ह्या कंपासच्या दोन टोकामध्ये पट्टीवर ठेवून आपण अंतर किती घेतलंय, 3.2. हा आपण पी पॉईंटवर स्टील पॉईंट ठेवायचा, पी पॉईंटवर स्टील पॉईंट ठेवायचा आणि सर्कल काढायचं आहे. हे सर्कल आपण काढलेलं आहे. हे सर्कल काढलंय आपण. पी सेंटर घेऊन 3.2 रेडियस असणारं सर्कल काढलंय. पुढचा पॉइंट बघा काय आहे. नेक्स्ट स्टेप, टेक एनी पॉइंट एम ऑन दी सर्कल.
वर्तुळावर कोठेही पॉइंट एम घ्या, कुठेही घ्या तुमच्या इच्छेनुसार. मी या ठिकाणी काय करतो, या ठिकाणी घेतो असा. हा माझा एम पॉइंट आहे. तुम्ही कुठेही घेऊ शकता बरं का, या सर्कलवर कुठेही तुम्ही घेऊ शकता, बंधन नाही. असं एनी पॉइंट म्हटलंय म्हणजे कुठेही घेऊ शकता. एम पॉइंट घेतला. पुढची स्टेप काय बघा, ड्रॉ रे पी एम. ड्रॉ रे पी एम. रे पी एम एक किरण काढायचा आहे, पी मधून जाणारा आणि एम मधून जाणारा. स्टार्ट फ्रॉम पी, पी मधून स्टार्ट होणारा एक रे काढायचा आहे. पी एम, या पी मधून सेंटर काय पी, तिथून आणि ह्या एम मधून जाणारा हा रे काढायचा आहे. हा रे काढला, पी एम हा रे काढला. रेच्या एका टोकाला अंत्यबिंदू असतो, एंड पॉइंट असतो, दुसऱ्या टोकाला ॲरो असतो, बाण असतो, बाण. तो नेहमी दाखवायला विसरायचं नाही. पुढं नेक्स्ट स्टेप काय आहे बघा, ते पुढची पायरी, ड्रॉ लाईन एक्स परपेंडिक्युलर टू रे पी एम थ्रू पॉइंट एम. म्हणजे या एम मधून जाणारी आणि या पी एमला परपेंडिक्युलर असणारी लाईन एक्स काढायची आहे. काढू आपण लाईन एक्स. ती काढण्यासाठी हा कंपास लागतो. मागे एकदा व्हिडिओमध्ये पहिल्या बेसिक आपण जे घेतले ते कन्स्ट्रक्शन्स त्यामध्ये पाहिलेलं आहे कसं काढायचं ते. बघू आपण या ठिकाणी. हा स्टील पॉईंट एम पॉईंटवर ठेवायचा, एम बिंदूवर ठेवायचा आणि या ठिकाणी या पी एमवर या बाजूला एक आर्क काढायचा आणि दुसरा या बाजूला आर्क काढायचा. हे दोन आर्क काढून घेतले, याला इंटरसेक्ट करणारे. कंपास उचलायचा, यामध्ये अंतर कमी जास्त झालं तरी चालेल. हा स्टील पॉईंट या ठिकाणी ठेवायचा. या ठिकाणी ठेवून या आपण एक वरती आर्क काढतो आणि एक खालच्या बाजूला आर्क काढतो. मी हे दोन आर्क काढले. त्यानंतर अंतर बदलायचं नाही, ह्या इंटरसेक्टिंग पॉईंटला ठेवायचं आणि यांना इंटरसेक्ट करणारा हा एक आर्क काढला आणि हा दुसरा आर्क काढला. हे दोन आर्क काढले, बरोबर. या ठिकाणी आपण काय करू, ह्या दोन आर्कचा जो हा इंटरसेक्टिंग पॉईंट आहे आणि ह्या दोन आर्कचा जो हा इंटरसेक्टिंग पॉईंट आहे ते आपण जोडायचे. ते जोडायचे पट्टीच्या साह्याने, जोडायचे पट्टीच्या साह्याने, ते जोडायचे. जोडू आपण पट्टीच्या साह्याने, लांबलचक रेषेने जोडा. दोन्ही टोकांना ॲरो दाखवा. ही झाली लाईन एक्स झाली. ही लाईन एक्स ही या सर्कलला टच करते का बघा, पॉइंट एम मध्ये काय करते, टच करते. म्हणजे एम हा पॉइंट काय, पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे. कोणतं रे आपला, कोणत्या प्रॉपर्टीचा वापर करून काढलं हे, सर्कल चॅप्टर झालाय आपला. सर्कल चॅप्टर मध्ये माहिती आहे तुम्हाला काय, ही पी एम ही काय आहे, रेडियस आहे. आणि ही काय काढतोय आपण आता, टँजंट काढतोय. ह्या रेडियसचा एम पॉइंट जो आहे, पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट मधून जाणारी जी परपेंडिक्युलर लाईन असते ती लाईन म्हणजेच काय असते, टँजंट. किंवा हिच्या बाहेरच्या टोकातून काढलेली टँजंट ही काय असते, परपेंडिक्युलर असते. पण या ठिकाणी आपण परपेंडिक्युलर काढली म्हणजे ही कोण आहे, टँजंट आहे. समजलं असेल मला वाटतंय. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, नेक्स्ट एक्झाम्पल, नेक्स्ट एक्झाम्पल. तर पुढचा बघा प्रश्न काय आहे, फिफ्थ एक्झाम्पल अशाच टाईपचा आहे. सेकंड एक्झाम्पल सोपं आहे, तुम्ही घरी करा. थर्ड एक्झाम्पल जरा वेगळा आहे, ते आपण पाहणार आहे पण टाईप वेगळा आहे त्याचा. बाय विदाऊट युजिंग सेंटर असा आहे. तर या ठिकाणी आपण काय करू, एक्झाम्पल नंबर 5 घेऊ. काय एक्झाम्पल नंबर 5 बघा, ड्रॉ अ सर्कल विथ रेडियस 3.4 सेंटीमीटर. Draw a chord MN of length 5.7 centimeter. In it, construct tangent at point M and N to the circle. म्हणजे एक सर्कल काढायला सांगितले 3.4 सेंटीमीटरचं. त्यानंतर ड्रॉ कॉर्ड एम एन काढायला सांगितली 5.7 सेंटीमीटरची. आणि त्या एम आणि एन बिंदूमधून त्याला आम्हाला काय काढायला सांगितले, टँजंट. ही रफ फिगर मी काढली, लक्षात येईल.
हा पी हा मी सेंटर घेतला, सेंटर त्याने दिलेलं नाही, कोणता नाव दिलेलं नाही, आपण घेऊ पी हा सेंटरचं घेतलाय. 3.4 रेडियस असणारं सर्कल काढलंय आपण. त्या सर्कलमध्ये ही एम एन ही 5.7 मेजरमेंट असणारी लेंथ असणारी काय काढली, कॉर्ड काढलेली आहे. आणि ह्या एम पॉईंट आणि एन पॉईंटमधून काय काढायचं आम्हाला, टँजंट काढायच्या. आत्ताच आपण पहिले एक्झाम्पल पाहिले तसंच त्या ठिकाणी एक काढली होती, इथं 2 टँजंट काढायचे. प्रोसिजर तीच आहे, वेगळं काहीही नाही. तर या ठिकाणी स्टेपप्रमाणे एक एक स्टेप आपण करू. ड्रॉ अ सर्कल ऑफ रेडियस 3.4 सेंटीमीटर विथ सेंटर पी. पी केंद्र असणारं आणि 3.4 सेंटीमीटर त्रिज्या असणारे एक वर्तुळ काढू आपण वर्तुळ या ठिकाणी. हा पी केंद्र आहे, पी हा काय आहे, सेंटर आहे, पी सेंटर आहे. रेडियस किती आहे, 3.4 सेंटीमीटर. ह्या कंपासच्या 2 टोकामध्ये 3.4 सेंटीमीटर अंतर घ्यायचं आहे. 3.4 सेंटीमीटर अंतर घ्यायचं, घेतलं. कंपासच्या 2 टोकामध्ये अंतर किती घेतलं, 3.4 सेंटीमीटर. ह्या पी पॉईंटला ठेवायचं, या पी पॉईंटला ठेवायचं आणि सर्कल काढायचं आहे. हे आपण सर्कल काढलेलं आहे, हे सर्कल काढलेलं आहे. 3.4 सेंटीमीटर रेडियस असणारं सर्कल काढलेलं आहे. पुढं काय सांगितलंय, ड्रॉ कॉर्ड एम एन ऑफ लेंथ 5.7 सेंटीमीटर. ड्रॉ कॉर्ड एम एन ऑफ लेंथ 5.7 सेंटीमीटर. एम एन ही कॉर्ड काढायची, त्याची लेंथ किती आहे, 5.7 सेंटीमीटर. हा कंपास, ह्या कंपासच्या 2 टोकामध्ये 5.7 सेंटीमीटर डिस्टन्स घ्यायचं. घेऊ आपण या ठिकाणी 5.7 डिस्टन्स घ्यायचं. 5.7 हे डिस्टन्स घेतलं, 5.7. यामध्ये एम एन काढायचे आम्हाला. कॉर्डचं नाव काय आपल्या, एम एन. एम एन मधला एक पॉईंट कोणताही कुठेही घ्या तुम्ही सर्कलवर. मी घेतो पहिला पॉईंट या ठिकाणी, एम पॉईंट माझा हा आहे एम पॉईंट. मग एन कुठं आहे तो ठरवू आपण. त्यासाठी काय करा, हा कंपासचा हा स्टील पॉईंट एम पॉईंटवर ठेवा आणि दुसरा पॉईंट सर्कलला कुठे इंटरसेक्ट करतोय बघा, या ठिकाणी इंटरसेक्ट केलंय त्यानं, या ठिकाणी इंटरसेक्ट केले, म्हणून त्या पॉईंटला एन नाव द्या. या पॉईंटला नाव काय द्यायचं, एन असं नाव दिलं. हा एन पॉईंट आहे. हा एम आणि एन मी जोडतो, हा एम आणि एन पॉईंट मी जोडतो. या ठिकाणी एम आणि एन जोडायचा आहे. हा एम एन जोडला. किती लांबी आहे रे याची, 5.7 सेंटीमीटर. 5.7 सेंटीमीटर हा काय काढलाय आपण, कॉर्ड काढली. आपण काय काढली, कॉर्ड. पुढे काय करायचे आपल्याला, पुढची स्टेप बघा. ड्रॉ रे पी एम अँड रे पी एन. रे पी एम आणि रे पी एन. पी एम आणि पी एन हे जोडायचे. पी एम काढू आधी. रे पी एम हा पी सेंटर आणि एम हा कॉर्डचा एंड पॉइंट, हे जोडायचे. ही पी एम काढली आणि काय काढायची आहे, पी एन काढायचे आहे, जोडायचे. रे पी एम आणि रे पी एन काढचे. नेक्स्ट स्टेप काय आपली बघा, ड्रॉ लाइन x perpendicular to ray PM through point M and line y perpendicular to ray PM through point N. बघा हा P पॉइंट आहे आपला, सेंटर आहे. हा P आपला काय आहे, सेंटर आहे. या M पॉइंट मधून जाणारी आणि PM ला परपेंडिक्युलर असणारी लाईन X काढायची आहे. इथं काढली होती आपण पहिल्यामध्ये आपण काढली होती इथं. तर तीच प्रोसिजर या ठिकाणी आपल्याला करायची आहे, वेगळं काही नाही. तर या ठिकाणी काढायची आणि एन मधून जाणारी आणि पी एन ला असणारी लाईन एन काढायची, लाईन वाय काढायची आहे.
काढू आपण दोन स्वतंत्र लाईन. तर पहिले आपण एक्स लाईन काढू परपेंडिक्युलर टू पी एम. याच्या दोन टोकामध्ये काहीतरी अंदाजे अंतर घ्या, त्याचं स्टील पॉईंट एम पॉईंटवर ठेवा, या बाजूला एक आर्क काढा आणि या बाजूला दुसरा आर्क काढा. काढले? असंच उचला, अंतर थोडं वाढवतो मी आणि या इंटरसेक्टिंग पॉईंटला ठेवतो आणि हा एक आर्क काढतो आणि खालच्या बाजूला दुसरा आर्क काढतो. हा दुसरा आर्क काढला. असंच उचला, हा जो इंटरसेक्टिंग पॉईंट आहे त्याच्यावर ठेवा आणि त्याला पहिल्या आर्कला इंटरसेक्ट करणारा हा एक आर्क आणि या दुसऱ्या आर्कला इंटरसेक्ट करणारा हा दुसरा आर्क काढतो. या दोन आर्कचा जो हा इंटरसेक्टिंग पॉईंट आहे हा आणि या दोन आर्कचा इंटरसेक्टिंग पॉईंट एका लांबलचक रेषेने जोडा. हायगय करू नका, लांब लांब रेषा काढायची, दोन्ही टोकांना बाण दाखवायचे. हा लांबलचक रेषेने जोडा. जोडला, हा जोडला. हा जोडल्यानंतर तो ॲटोमॅटिक कुठून गेलाय बघा, एम पॉईंट मधून गेलाय का? गेलाय. म्हणजे या सर्कलला तो काय झालाय, टच झालेला आहे. म्हणून एम हा काय आहे, पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे. या ठिकाणी पी एम काय आहे, रेडियस आहे. ही काय आहे, टँजंट आहे. कारण काय, या ठिकाणी हा आपण काय काढलाय, परपेंडिक्युलर काढलाय. रेडियस आणि टँजंट परपेंडिक्युलर ईच अदर, या ठिकाणी परपेंडिक्युलर काढलाय म्हणजे ती काय आहे, टँजंट आहे. त्यानंतर या एन बिंदूला हीच प्रोसिजर, ह्या एन बिंदूतून पी एनला या ठिकाणी परपेंडिक्युलर लाईन वाय काढू आपण. ही लाईन एक्स होती, ही लाईन एक्स होती. आता लाईन वाय काढू आपण परपेंडिक्युलर. कंपास घ्या, दोन टोकामध्ये अंदाजे अंतर घ्या. कंपासचा स्टील पॉईंट एन पॉईंटवर ठेवा आणि या पी एन रेवर दोन आर्क काढा. एक या बाजूला काढला आणि एक या बाजूला काढला. पी एनला इंटरसेक्ट करणारे, रे पी एनला इंटरसेक्ट करणारे दोन आर्क काढले. त्यानंतर अंतर थोडं वाढवलं तरी चालेल. या ठिकाणी हा इंटरसेक्टिंग पॉईंटला ठेवा. वरच्या बाजूला एक आर्क काढा आणि खालच्या बाजूला एक आर्क काढा. असंच उचला, या इंटरसेक्टिंग पॉईंटला ठेवा आणि त्या पहिल्या आर्कला इंटरसेक्ट करणारा हा आर्क आणि या दुसऱ्या आर्कला इंटरसेक्ट करणारा हा आर्क, हे दोन आर्क काढले. या दोन आर्कचा इंटरसेक्टिंग पॉईंट हा आहे आणि या दोन आर्कचा इंटरसेक्टिंग पॉईंट हा आहे. ते दोघं जण जोडायचे, ते दोघं जण जोडायचे. जोडले. या ठिकाणी सुद्धा पी एन ही रेडियस आहे, तिथे या ठिकाणी आपण परपेंडिक्युलर काढलेला आहे हा, म्हणजे ही काय आहे, टँजंट. तिला नाव काय दिलंय आपण, वाय. म्हणून ड्रॉ टँजंट वाय काढलेली आहे आपण. या ठिकाणी आपला काय सांगितलं होतं, हे काढा, काढलं तर या ठिकाणी लाईन एक्स अँड लाईन वाय आर रिक्वायर्ड टँजंट्स to the circle at point M and point N respectively. अनुक्रमे x ही m पॉइंट साठी आहे आणि y ही n पॉइंट साठी त्या क्रमाने आहेत. समजते? आणखी एक प्रश्न आपण पाहायचा आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, आणखी एक प्रश्न आपल्याला पाहायचा आहे. थर्ड क्वेश्चन, लास्ट. तर ड्रॉ टाईप वेगळा आहे बघा, वरती काय म्हटलंय, टाईप वेगळा आहे. या ठिकाणी कन्स्ट्रक्शन ऑफ अ टँजंट टू अ सर्कल ॲट अ पॉइंट ऑन दी सर्कल. हा वरवरलाच बिंदू पण पुढं वेगळा आहे. विदाऊट युजिंग सेंटर ऑफ दी सर्कल. हे जे सर्कल आहे, सर्कलच्या केंद्राचा वापर न करता आम्हाला या ठिकाणी टँजंट काढायच्या आहेत. क्वेश्चन दिलं आपल्या या ठिकाणी. एक्झाम्पल, ड्रॉ अ सर्कल ऑफ रेडियस 3.6 सेंटीमीटर. ड्रॉ अ टँजंट टू द सर्कल ॲट एनी पॉइंट ऑन इट विदाउट युजिंग द सेंटर. केंद्राचा वापर न करता टँजंट काढा. या ठिकाणी मी सर्कल घेतलेला आहे, कुठल्या तरी एका सेंटर घेऊन. त्याला नाव दिलेलं नाही मी, कारण त्याचा वापर केला नाही म्हणून मी ते लिहिलेला नाही. आणि याच्यावर काय करायचे, ए सर्कल काढून
याच्यावर कुठेही एक पॉईंट घ्या. मी एम पॉईंट घेतला या ठिकाणी. या एम पॉईंटमधून याला काय करायची, टँजंट काढायची आहे आणि ती टँजंट केंद्राचा वापर न करता काढायची आहे. ती कशी, स्टेप्स ऑफ कन्स्ट्रक्शन. स्टेप्स ऑफ कन्स्ट्रक्शन या स्टेप्सच्या आधारे आपण काढत आहोत. या स्टेप्स परीक्षेमध्ये लिहायच्या नाहीत. रफ फिगर आणि ही फायनल फिगर या गोष्टी फक्त आपल्याला करायच्या आहेत. पहिली स्टेप काय, ड्रॉ अ सर्कल ऑफ रेडियस 3.6 सेंटीमीटर. सर्कल विथ रेडियस, एक सर्कल काढतो विथ रेडियस 3. किती, 6 सेंटीमीटर. 3.6 सेंटीमीटर. एक सेंटर घेतो मी, कारण सर्कल काढण्यापुरतं तरी घ्यावं लागेल, त्याचा वापर नाही करायचा, पण सर्कल काढण्यापुरतं घ्यावंच लागणार आहे. मी या ठिकाणी एक सेंटर घेतो. हे सेंटर पी आहे माझ्याकडे. सेंटर पी घेतले मी. पी हे सेंटर घेतले. रेडियस किती, 3.6 सेंटीमीटर. ह्या कंपासच्या दोन टोकामध्ये 3.6 सेंटीमीटर डिस्टन्स घ्या बाय युजिंग स्केल. बाय युजिंग स्केल हे 3.6 सेंटीमीटर डिस्टन्स घेतलं. पी पॉइंट हे सेंटरवर ठेवा आणि सर्कल काढा. हे सर्कल काढलं. हे सर्कल काढल्यानंतर पुढची स्टेप बघा काय. नेक्स्ट स्टेप, टेक एनी पॉइंट. टेक एनी पॉइंट एम ऑन दी सर्कल. टेक एनी पॉइंट एम ऑन दी सर्कल. या वर्तुळावर कोठेही पॉइंट एम घ्या. कुठेही घ्या, कोठेही घेतला तरी चालेल. मी या ठिकाणी असा घेतो, या ठिकाणी एम पॉइंट. रफ फिगरमध्ये मी तिथे घेतला आहे म्हणून त्या ठिकाणी घेतोय. एम पॉइंट घेतो. पुढं ड्रॉ कॉर्ड एम एल अँड एन इन्स्क्राइब्ड अँगल एम एन एल. कॉर्ड एम एन घ्या, अशी घ्या. कॉर्ड एम एन घ्या. घेऊ आपण कॉर्ड एम एन. लांबी वगैरे काय नाही त्याचा, कुठलीही कॉर्ड घ्या. एम एन मी घेतले अशा प्रकारे घेतो कॉर्ड एम एन. त्याला लेंथ नाही, कुठेही घ्या तुम्ही. मी या ठिकाणी घेतला एन पॉइंट. ही झाली कॉर्ड एम एन. आणि या एन पॉइंटवरून काय करा, एक अँगल एम एन काय म्हटलंय बघा, अँगल एम एन एल काढा. अँगल एम एन एल. एम एन एल पॉइंट कुठेतरी वरती आहे. अशा प्रकारचा एक अँगल काढायचा आहे. काढतो मी. अँगल म्हणजे मोजून मापून काढायचं नाही, कुठलाही एक अँगल घ्या. मी घेतला हा अँगल घेतला, हा घेतला. एम एन एल हा एल पॉइंट आहे. हा अँगल घेतला मी सांगितल्याप्रमाणे. तो अँगल घेतलाय. परत पुढं काय सांगितलंय, with the center n and any convenient radius draw an arc intersecting side of MNL in point A and B. in point A and B. त्याच्यानंतर मी या ठिकाणी काय करतो, हा एम आणि एल जोडून घेतो. हे जोडतो मी, हे जोडून घेतो. बघा काय करायचं, साध्या सोप्या भाषेत सांगतो, त्याच्यापेक्षा सोप्या भाषेत काय करायचं ते. या ठिकाणी एम एन एल हा तुमचा एक ट्रायंगल थोडक्यात तयार झाला. 3 पॉईंट आहेत ते सर्कलवर आहेत, म्हणजे सरकम सर्कल तयार झालेला आहे. या ठिकाणी हा जो अँगल आहे, हा अँगल एन अँगल, हा अँगल, या अँगलनं हा आर्क एम एल हा काय केलेला आहे, इंटरसेप्ट केलेला आहे. सर्कल चॅप्टरमध्ये पाहिलंय. या अँगलनं हा आर्क काय केला आहे, इंटरसेप्ट केला आहे. तर या ठिकाणी असा एक अँगल काढा एम जवळ की त्या अँगलने सुद्धा तोच आर्क काय केलेला असेल, इंटरसेप्ट. म्हणजे या ठिकाणी हा अँगल आणि हा अँगल कसा असतो, कॉन्ग्रुएंट अँगल असतो. कसा असतो, कॉन्ग्रुएंट. म्हणून याला कॉन्ग्रुएंट अँगल या ठिकाणी काढायचे. आपण काढलं होतं आता सिमिलर ट्रायंगल मध्ये आपण पाहिलं होतं कॉन्ग्रुएंट अँगल कसा काढायचा, तो काढू आपण. या ठिकाणी काय करायचंय बघा, हा कंपास घ्यायचा,
कंपासच्या दोन टोकामध्ये काहीतरी एक अंदाजे अंतर घ्या, कुठलंही एक अंदाजे अंतर घ्या, एन पॉईंटवर ठेवा, एन पॉईंटवर ठेवून अशा प्रकारे आर्क काढा. हा आर्क काढला. असंच उचला, अंतर बदलू नका, यातलं अंतर बदलायचं नाही. एम पॉईंटवर ठेवा आणि एम पॉईंटवर ठेवून या ठिकाणी याला इंटरसेक्ट करणारा, एम एलला इंटरसेक्ट करणारा आर्क काढा आणि तो पुढं जाऊ द्या, असा पुढं असा आर्क काढला मी. त्यानंतर या इंटरसेक्टिंग पॉईंट हा आणि हा, ह्या दोघातलं डिस्टन्स घ्या. ह्याच्यामध्ये किती आहे पहा, हे डिस्टन्स घेतलं. समजलं कसं घेतलंय? असंच उचला, अंतर बदलू नका. ह्या एल एम वरचा या ठिकाणी हा हा पॉईंट आणि त्याच्यावर तो सेंटर घेऊन हा एक आर्क काढायचा आहे. समजले? आणि ह्या दोन इंटरसेक्टिंग पॉईंटचा हा जो पॉईंट आहे, या पॉईंट मधून काय करायचे, तो पॉईंट आणि एम पॉईंट जोडायचा आहे आपल्याला. तो पॉईंट आणि एम पॉईंट जोडायचा आहे. हा जोडतो. ही जी असते हिला म्हणतात, काय म्हणतात हिला? या सर्कलची टँजंट असे म्हणतात. ती एक्स न आपण दाखवलेली आहे. सेंटर पी आहे. सेंटरचा वापर कुठे केलाय का आपण? नाही. मागच्या दोन उदाहरणामध्ये सेंटर एम पॉईंट जोडला होता, एन पॉईंट जोडला होता, इथं जोडलं होतं. या ठिकाणी सेंटरचा वापर न करता विदाऊट युजिंग सेंटर आपण ही फिगर काढलेली आहे. या ठिकाणी ती नावं सांगितलेत तुम्हाला. या ठिकाणी मला वाटतं ए नाव द्यायला सांगितले, या ठिकाणी बी नाव द्यायला सांगितले, त्यानंतर काय सांगितले अजून, डी नाव द्यायला सांगितले, या ठिकाणी डी नाव द्यायला सांगितले. आणि हे अशा प्रकारे हे फिगर आपण या ठिकाणी पूर्ण केलेली आहे. तर हा प्रॅक्टिस सेट 4.2 मधली 3 उदाहरणं पाहिले आपण. फर्स्ट नंबर, फिफ्थ नंबर आणि हा थर्ड क्वेश्चन आहे. अगोदर फिफ्थ का घेतला? फर्स्ट, सेकंड आणि फिफ्थ सारखाच आहे म्हणून तो अगोदर फिफ्थ घेतला मी. आणि पुन्हा थर्डकडे गेलोय, जरा वेगळा टाईप आहे म्हणून तिसरा प्रश्न आपण या ठिकाणी घेतलेला आहे. आणि हे जे फिगर आपण काढले आहेत, ह्या ज्या टँजंट काढलेले आहेत, द सेंटर कुठं आहे, तो पॉईंट कुठं आहे? ऑन दी सर्कल. ऑन दी सर्कल, वर्तुळावरील बिंदूतून आपण या ठिकाणी टँजंट काढलेत. पुढं आपल्याला टँजंट काढायचे आहेत ते आउटसाइड एक्सटेरियर पॉईंट ऑफ दी सर्कल, वर्तुळाच्या बाह्य बिंदूतून आपल्याला ते काढायचे आहेत. ते आपण पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहू. धन्यवाद.